सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणता जीव एक डोळा उघडा ठेवून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी डॉल्फिन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर डॉल्फिन जीव एक डोळा उघडा ठेवून झोपतो। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, काकडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मधुमेह, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी ॲसिडिटी, ऑप्शन डी सांधेवात। उत्तर काकडी खाल्ल्याने ॲसिडिटी आजार बरा होतो। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, साप चावल्यास त्वरित जखमेवर काय लावावे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मध, ऑप्शन बी तुरटी, ऑप्शन सी साबण, ऑप्शन डी खोबरेल तेल। ह्याचं उत्तर साप चावल्यास त्वरित साबण जखमेवर लावावा। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, हवेत उडणारी कार कोणत्या देशाने बनवली आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जर्मनी। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपले चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर हवेत उडणारी कार जपान देशाने बनवली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, काविळी झाल्यावर कोणते फळ खाणे चांगले असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चिक्कू, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी केळी। उत्तर काविळी झाल्यावर डाळिंब फळ खाणे चांगले असते। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी कोकिळा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर जगातील सर्वात सुंदर पक्षी मोरला म्हटले जाते। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, सर्वात मोठे फुलाचे गार्डन कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाबळेश्वर, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी श्रीनगर, ऑप्शन डी पंजाब। याचं उत्तर सर्वात मोठे फुलाचे गार्डन श्रीनगर येथे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, माणसाने सर्वात पहिले कोणते फळ खाल्ले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी खजूर, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी चिक्कू। याचं उत्तर माणसाने सर्वात पहिले खजूर फळ खाल्ले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, मधासोबत कोणता पदार्थ खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अद्रक, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी तूप, ऑप्शन डी अंडी। याचं उत्तर मधासोबत तूप पदार्थ खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या झाडाचे लाकूड सर्वात हलके असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन सी वड, ऑप्शन डी बाबूळ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजून आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर आहे वलसा झाडाचे लाकूड सर्वात हलके असते। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, पपईची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी अपचन, ऑप्शन डी हार्ट अटॅक। ह्याचं उत्तर पपईची पाने खाल्ल्यास मलेरिया आजार बरा होतो। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे तुरुंग नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी नेदरलँड, ऑप्शन डी नेपाळ।
ह्याचं उत्तर नेदरलँड देशामध्ये कोणत्याही प्रकारचे तुरुंग नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे. कोणत्या फळाला भारतीय डॉक्टर म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आवळा, ऑप्शन डी सफरचंद. तर याचं उत्तर आहे आवळा फळाला भारतीय डॉक्टर म्हणतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. माती खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी स्टोन, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी पोटात गोळा. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर माती खाल्ल्याने स्टोन आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15 जो क्वेश्चन आहे तो आहे मुलांसाठी पहिले शिक्षक कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शिक्षक, ऑप्शन बी पालक, ऑप्शन सी भाऊ, ऑप्शन डी बहीण. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.